तुरुंगात एक अशी कैदी महिला जिने एकटीने 7 वर्षात 14 मुलांना जन्म दिला आणि ती दरवर्षी 2 मुलांना कशी जन्म देते याचे कारण जाणून तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकेल. मी त्या बाईची फाईल माझ्यासमोर उघडून बसली होती, जिला तुरुंगात सगळे रज्जो नावाने हाक मारायचे. कैदी क्रमांक 248. तिचे पूर्ण नाव रजिया बानो होते. जसे मी तिची फाईल वाचायला सुरुवात केली, माझ्या अंगावर शहारेच आले. जे काही तिच्या फाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं होतं ते वाचून मी थक्क होऊन गेले होते की एक तरुण आणि सुंदर दिसणारी स्त्री एक अतिशय दृष्ट गुन्हेगार होती, जी 14 मुलांची आई होती. आणि धक्कादायक म्हणजे ती कुमारी होती. तिच्या फाईलमध्ये स्पष्ट लिहिले होते की ती अविवाहित 14 मुलांची आई आहे. तिने 7 वर्षात 14 मुलांना जन्म देऊन अनोखा पराक्रम केला होता. याच गोष्टीने मला हैराण होण्यावर भाग पाडले होते की जर तिचे लग्न झाले नाही तर ते 14 मुलं कुणाचे होते. ज्या गुन्ह्यासाठी ती शिक्षा भोगत होती तो सुद्धा खूप भयंकर होता. आणि त्याहूनही विचित्र गोष्ट म्हणजे ही महिला गेली 9 वर्षे या तुरुंगात कैद होती आणि हा जेल फक्त आणि फक्त महिलांचा कारागृह होता. इथे पुरुषांचा कोणताही संबंध नव्हता. एवढेच नाही तर इथल्या कामगारांमध्येही सर्व महिलाच होत्या. आणि रजा उर्फ रज्जोने पुरुषाशिवाय या 14 मुलांना कसा जन्म दिला हे कोणालाच माहिती नव्हतं. हे जाणून घेण्यासाठी मी माझे सर्व महत्त्वाची कामे बाजूला ठेवून आधी रजियाच्या फाईलचा नीट अभ्यास केला आणि मग तिला वेगळ्या कक्षात बोलून माझ्यासमोर बसवले. मी पूर्णपणे सतर्क होती, कारण अशा प्रकारचा गुन्हेगार सामान्य महिलांसारखा नसतो. याउलट ती कधीही काही करू शकते आणि माझ्या 15 वर्षाच्या सेवेत मला याची चांगलीच कल्पना आली होती. मला बघून रज्जो हसायला लागली आणि म्हणाली, "मॅडम साहेबा, तुम्हाला माझ्याशी असे काय काम आहे की तुम्ही मला एकटीला बोलावले आहे?" माझी नजर तिच्या पोटावर होती. मी तिला पाहून सांगू शकते की ती किमान 7 महिन्यांची गर्भवती होती. रजाला माझ्या डोळ्यातील भावना जाणवली तर ती हसायला लागली आणि म्हणाली, "बरं, तुला माझ्या प्रेग्नन्सीमध्ये रस आहे?" या अंधाऱ्या खोलीत तिचे हास्य भयंकर वाटत होते. मी कठोरपणे म्हणाली की मला फार काही माहिती नको. त्याशिवाय की जर तुझे लग्न झालेले नाही तरी तुला 14 मुले कशी झाली, आणि तेही या अंधार कोठडीत? जेलरचाही तिने वाईट रीतीने वार करत केला होता आणि त्याच्या डोक्याला 10 टाके पाडले होते. असे करूनच ती इथे पोचली होती आणि ती कोणत्याही थराला जाऊ शकते. बराच वेळ हसल्यानंतर जेव्हा तिचे हास्य थांबले आणि खोलीत शांतता पसरली, तेव्हा मी तिला सांगितले की तुझे हसणे मला माझ्या प्रश्न विचारण्यापासून रोखू शकत नाही. माझ्या प्रश्नांचे सरळ उत्तर दे. तू गरोदर कशी झाली आणि तुझ्या मुलांचा बाप कोण आहे? तू कशा प्रकारे माणसांना भेटते? जरा मला समजू दे. जेव्हा माझ्या सक्तीमध्ये काही कमतरता आली नाही, तेव्हा रजा माझ्याजवळ आली आणि हळूच तोंड माझ्या कानाजवळ ठेवून हळूच आवाजात म्हणू लागली, "खरं सांगू का? विश्वास ठेवशील?" त्यावेळी ती मला एखाद्या वेड्या बाईसारखी वाटत होती. क्षणभरासाठी तर माझासुद्धा थरकाप उडाला होता, कारण ती माझ्या खूप जवळ होती आणि माझ्यापेक्षा खूप उंच आणि धिप्पाड होती. आणि तिच्या फाईलमध्ये लिहिलेल्या तिच्या कारनाम्यांनी मला आधीपासूनच खूप सावध केले होते. स्वतःवर ताबा ठेवत मी ठामपणे म्हणाले की होय, मला फक्त सत्य ऐकायचे आहे, कारण मला खोट्याचा तिरस्कार आहे. आणि जर तिने मला खरे सांगितले तर मी तिचा जीव वाचवेन, नाहीतर तिला माझ्यापासून कोणीच वाचू शकणार नाही. तिने माझ्या डोळ्यात पाहिले आणि अगदी हळुवारपणे म्हणाली की मी कुमारी आहे आणि माझा कोणत्याही पुरुषाशी संबंध नाही, हेच सत्य आहे. रजेचे बोलणे ऐकून मला खूप राग आला, कारण ती माझ्यासमोर गरोदर उभी होती आणि माझ्यासमोर सत्याच्या नावाखाली खोटे बोलत होती. मी तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, "मग तुझ्या पोटात हे मूल कोणाचे आहे? तू काहीही संबंध न ठेवता प्रेग्नंट झाली आहेस?" तिला चापट लागताच ती पुन्हा जोरात हसायला लागली आणि तिचे हसू शांत झाल्यावर ती म्हणू लागली, "हो नक्कीच. याआधी जशी मी 14 मुलांना जन्म दिला आहे, त्याचप्रमाणे आता मी पुन्हा एका मुलाला जन्म देणार आहे, आणि तेही माणसासोबत न झोपता." असे म्हणताच ती पुन्हा हसायला लागली आणि मला कळले ही बाई इतक्या सहजतेने काही सांगणार नाही. मी रागाने तिला कोठडीत सोडून बाहेर येऊन गेली, जिथे कॉन्स्टेबल हिना माझी वाट पाहत होती. मला पाहताच ती म्हणू लागली, "मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की तिच्या तोंडी लागू नका. माहीत नाही ती डायन आहे की खूप चालाक स्त्री. ती प्रेग्नंट कशी होते हे माहीत नाही. तिची काळजी घेतली जाते, कारण तिला कधी काय दौरा पडेल याची कोणालाही माहिती नसते." पटकन पावलं टाकत मी हिनाला विचारलं, "किती वर्ष झाली तू इथे आहेस?" माझे म्हणणे ऐकून तिने काहीतरी आकडेमोड करून सांगितले की मी येथे 3 वर्ष 4 महिन्यांपासून इथेच आहे आणि जेव्हापासून मी रज्जोला असे पाहिले आहे तेव्हापासून तिने माझ्यासमोर मुलांना जन्म दिला आहे. पण ती ना कधी तुरुंगाबाहेर गेली ना कोणी तिला भेटायला आले. मग ती प्रेग्नंट कशी होते हे कोणालाच माहिती नाही. रजियाशी झालेली भेट आणि हिनाच्या बोलण्याने मला चिंतेत टाकले होते. काहीतरी असं होतं जे दिसत नव्हतं. या सगळ्या मागे एक मोठं वास्तव दडलेलं होतं आणि ते जाणून घेण्यासाठी मला रजियाच्या भूतकाळापर्यंत पोचायचं होतं.
एक स्त्री असून जो गुन्हा तिने केलेला होता तो कुठलीही सामान्य मुलगी करू शकली नसती. म्हणूनच मी रजाचा भूतकाळ जाणून घेण्याचे ठरवले. पण तिच्या भूतकाळातील इतके भयंकर सत्य माझ्यासमोर येणार आहे हे मला थोडेच माहिती होते आणि त्या सत्यापर्यंत पोचल्यावर माझ्याच पायाखालची जमीन सरकली. माझे नाव उर्मिला आहे आणि मी एक जेलर होते आणि रोजच्या प्रमाणे मी सकाळी सकाळी राऊंडवर होती. मला तुरुंगात येऊन जास्त दिवस झाले नव्हते. माझी पोस्टिंग काही दिवसांपूर्वीच झाली होती. त्यामुळे मी इथे फार कमी लोकांना ओळखत होती. नाहीतर मी एक एक कैद्यावर लक्ष ठेवून जेलमधील सर्व बाबींवर लक्ष द्यायची. माझी नोकरी अशी होती की मी खूप कडक स्वभावाची झाली होती. माझ्यातील कोमलता पूर्णपणे नाहीशी झाली होती. कारण ज्या महिलांसोबत माझा संबंध होता त्या सर्वच गुन्हेगार होत्या आणि शिक्षा भोगत होत्या. त्यांच्यात आई, बहीण, मुलगी अशा भावना मी कधीच पाहिल्या नव्हत्या. कोणी तिच्या वडिलांना मारून इथपर्यंत पोचली होती तर कोणी तिच्या मुलाला विकून. आणि म्हणूनच माझे मन त्यांच्यासाठी खूप कठोर होतं. मी माझ्या नोकरीबद्दल खूप प्रामाणिक होते आणि माझ्या कर्तव्याचे पालन करणंही होती. त्यामुळे माझ्या विभागात मला खूप मान होता आणि जिथे कुठे गडबड झाली तिथे माझी पोस्टिंग केली जात होती. आणि यावेळीही माझी पोस्टिंग होऊन मी त्या कारागृहात आली होती जिथे खतरनाक गुन्हेगारांना शिक्षेसाठी ठेवले जात होते. हा तुरुंग खूप मोठा होता आणि आज पहिल्यांदाच मी या भागात आली जिथे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या महिलांना ठेवण्यात आले होते. या भागात बहुतांश वृद्ध महिला उपस्थित होत्या ज्यांच्या चेहऱ्यावर निर्दयपणा स्पष्ट दिसत होता. या कारागृहातील गुन्हेगारांच्या फायली मी अजून तपासल्या नव्हत्या त्यामुळे कोणाच्याही गुन्ह्याची मला फारशी माहिती नव्हती. मी सर्वांवर नजर टाकत होती की माझी नजर अशा गुन्हेगार महिलेवर पडली जिचे पोट मर्यादेपलीकडे मोठं होतं. आणि हे पाहून मला आश्चर्य वाटलं आणि मी माझ्या मागे आलेल्या हवालदाराला विचारले, या महिलेला काय झाले? तर त्याने सांगितले की ती प्रेग्नेंट आहे, ती गरोदर आहे. हे तर मलाही समजलं होतं, पण ती या अवस्थेत कारागृहाच्या या भागात का हजर होती हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं. ती 35 वर्षाची तरुण आणि सुंदर स्त्री होती जिच्या चेहऱ्यावरच्या जखमा सांगत होत्या की तिने खूप मोठा गुन्हा करून इथपर्यंत पोचले आहे, ज्याचे खुणा आजही तिच्या चेहऱ्यावर आहेत. सहसा मी गुन्हेगारांना पहिल्या नजरेतच चांगले ओळखत असे, पण काही वेळा काही चेहरे पहिल्या नजरेत समजत नव्हते आणि त्या महिलेचा चेहराही तसाच होता. मला वाटले की ती काही दिवस आधीच इथे आली आहे. असा विचार करून मी तिला विचारले की तुला इथे येऊन किती दिवस झाले आहेत आणि कोणता गुन्हा करून तू इथपर्यंत पोचलीस? निदान तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाची तरी काळजी घेतली. माझ्या ऐकून ती मोठ्याने हसली आणि म्हणाली की मी गेल्या 6 वर्षापासून इथे आहे. आता मला माझा गुन्हा आठवतही नाही. या महिलेचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले आणि कॉन्स्टेबलला विचारले की ती खरे बोलत आहे का? ती 6 वर्षापासून इथे आहे तर हे मूल कोणाचे आहे? कारण ही महिला कारागृहात आहे आणि पुरुषाशिवाय ती गर्भवती कशी होईल? माझ्या प्रश्नाला उत्तर देताना हवालदार काहीच बोलले नाही आणि ती माझ्या पाठीमागे शांतपणे उभी होती. मी घरी परतली. ती स्त्री आणि तिचा गर्भ माझ्या मनातून पूर्णपणे निघाले नव्हते कारण माझ्यावर कामाचा भार खूप मोठा होता. माझी त्या तुरुंगात बदली यासाठी झाली होती कारण इथली व्यवस्था अव्यवस्थित झाली होती. जुन्या जेलरने कैद्यांशी गैरवर्तन केल्याने संघटनेला बदनामीचा सामना करावा लागत होता. ते प्रत्यक्षात येथे आल्यानंतर मला जाणवले की येथे सर्व काही उलटे आहे आणि काहीही त्याच्या जागी नव्हते. एवढेच नाही तर कैद्यांनाही नीट जेवण मिळत नव्हते किंवा त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची विशेष व्यवस्थाही नव्हती. कैद्यांना माणसांसारखे न ठेवता शेळ्या मेंढ्यांसारखे ठेवले जात होते. प्रत्येक कारागृहात 12-12 महिला बंद होत्या. माझी पोस्टिंग होऊन 15 दिवस झाले होते आणि हे 15 दिवस मी असे घालवले होते की मला डोकं खाजवायलाही वेळ मिळाला नाही. आणि आजही मी इतकी थकली होती की माझ्या डोक्यातूनच निघाले की आज माझ्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस आहे. मी घरी परतली तेव्हा माझा मुलगा माझी वाट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव दिसत होते. म्हणून मी त्याला प्रेमाने मांडीवर घेतले आणि म्हणाली, मला उशीर झाला म्हणून सॉरी. माझ्या सासूबाईंना आणि मुलाला माझं काम चांगलंच माहिती होतं त्यामुळे जास्त वेळपर्यंत ते माझ्यावर नाराज राहू शकत नव्हते. माझ्या मुलाने पटकन होकार दिला आणि आम्ही त्याचा वाढदिवस खूप चांगल्या प्रकारे साजरा केला. माझा मुलगा मोहित हा माझा एकुलता एक मुलगा होता जो खूप नवस आणि प्रार्थना करून जन्माला आला होता. म्हणून माझा त्याच्यामध्ये खूप जीव होता. मी माझ्या कामात कितीही व्यस्त असली तरी मी नेहमीच मोहितसाठी वेळ काढायची. आज खूप दमले असतानाही मी त्याचा वाढदिवस अतिशय थाटामाटात साजरा केला होता. मी रात्री झोपायला आडवी झाली तेव्हा अचानक त्या बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला जिला मी पहाटे भेटून आली होती. मी तिच्याबद्दल विचार करत होती की माझा नवरा म्हणू लागला की काय गोष्ट आहे, रात्रीच्या या वेळेला सुद्धा तुला माझ्यासाठी वेळ नाही? त्यांचे बोलणे ऐकून मला हसू आले.
ते खरे होते की मी त्याला खूप कमी वेळ द्यायची आणि तो माझ्या कामाची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे समजून घेत होता. ते सांगू लागले की एवढ्या वर्षात आपण एकुलत्या एका मुलाचे आई वडील आहोत. मला वाटते की आपल्याला अधिक मुले असावीत. त्यांचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. मला चांगलंच माहिती होतं त्याला काय म्हणायचे होते. पण त्यावेळी कैदी क्रमांक 248 रजिया बानो माझ्या मनात होती. म्हणून मी लगेच त्याला विचारले की कोणी स्त्री पुरुषाशिवाय गर्भवती होऊ शकते का? माझे बोलणे ऐकून त्यांना धक्काच बसला आणि ते म्हणू लागले की नाही, एकटी स्त्री गर्भवती होणे कसे शक्य आहे? केवळ मानवच नाही तर प्राण्यांनाही संततीसाठी जोडीदाराची गरज असते. पण आता तू हा प्रश्न का विचारतेस? मी हसले आणि ती गोष्ट टाळली. मी माझ्या पतीला जेलशी संबंधित गोष्टी सांगत नव्हती. मी माझे वैयक्तिक आयुष्य आणि कामाचे आयुष्य वेगळे ठेवायचे. काही वेळातच मला त्याच्या कुशीत आराम वाटू लागला आणि दिवसभराचा थकवा आणि रजिया विसरून मी त्याच्यासोबत सुंदर वेळ घालू लागली. मोहित हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा एकुलता एक मुलगा होता, ज्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण गर्भधारणा होत नव्हती. खूप उपचार आणि खूप प्रार्थना करून मोहित माझ्या मांडीत आला होता. आणि एक दोरी होती आणि इकडे एक रजिया होती, जी बिना माणसाने मूल जन्माला घालत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मी या केसमध्ये काम करणे सुरू केले. तुरुंगात राहून एखाद्या कैद्याला काही गैरकृत्य करताना मी शांतपणे पाहू शकत नव्हती. मला खात्री होती की रजा सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून पुरुषांशी संबंध बनवते आणि ती इतक्या लोकांना कशी चकमा देऊ शकते, याचे रहस्य मला जाणून घ्यायचे होते. की तिने आपल्या वडिलांना झोपाच्या गोळ्या खायला दिल्या आणि नंतर करवतीच्या साहाय्याने निर्दयपणे त्यांचे तुकडे केले. एक मुलगी स्वतःच्या वडिलांशी असे कसे करू शकत होती? आणि तिने गेल्यावर चौकशी केल्यावर मला जे काही कळलं ते आश्चर्यचकित करणारं होतं. राजाचे वडील एक दारुडा व्यक्ती होता आणि तो सतत दारूच्या नशेत धुंद असायचा आणि याच नशेत तो आपल्या पत्नीला म्हणजेच रजाच्या आईला मारणेही सोडत नव्हता आणि तिच्या छळाला कंटाळून रजाच्या आईने आत्महत्या केली होती. त्यावेळी रजा फक्त 15 वर्षाची होती. रजाच्या आईने स्वतः तर हे जग सोडले, परंतु रजाला तिच्या वडिलांच्या भरवशावर सोडले. रजाच्या वडिलांनी आपल्या 15 वर्षाच्या तरुण मुलीला आपल्या नशेला भेट चढून दिले आणि जेव्हा जेव्हा त्याच्याकडे नशेसाठी पैसे नसत तेव्हा त्याने तिला भीक मागायला भाग पाडले. आणि जेव्हा रजेने हे सर्व करायला नकार दिला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी पाहिले की रजाच्या घरी वेगवेगळी माणसे येऊ लागली. ती माणसे काय यायची आणि यांचा रजा आणि तिच्या वडिलांशी त्यांचा काय संबंध होता हे कोणालाच कळले नाही. आणि मग एके दिवशी रजाने कोरमा शिजून संपूर्ण वस्तीत वाटला. तेव्हा तेथील काही लोकांना संशय आला की हे मांस मानवी आहे. म्हणून पोलिसांना कळवण्यात आले आणि असे आढळून आले की रझेने तर तिच्या स्वतःच्या वडिलांना करवतीने कापून त्यांचे तुकडे कोरमा करून वाटले. त्या दिवशी तिला अटक करण्यात आली आणि तिने याची कबुलीही दिली आणि कोर्टाने तिला जन्मठेपेची शिक्षासुद्धा सुनावली. रजाने इतके कठोर पाऊल का उचलले आणि त्या माणसांचा रजा किंवा तिच्या वडिलांशी काय संबंध होता हे कोणालाच कळले नाही. रजाने तिच्या वडिलांना कसे कापले? एक 16-17 वर्षाच्या मुलीला असा जघन्य गुन्हा करण्यास भाग पाडले कसे? रजाचा ना कोणी नातेवाईक होता ना तिला ओळखणारा कोणी होता. त्यामुळेच रजिया आता कुठे आहे, ती कोणत्या तुरुंगात आहे आणि तिला काय शिक्षा झाली आहे याची माहितीही वस्तीतल्या कोणालाही मिळाली नाही. रजाचा भूतकाळ तिच्या वर्तमाना इतकाच गुंतागुंतीचा होता आणि आता ती एकटीच होती जी मला सर्व काही तपशीलवार आणि सत्य सांगू शकत होती. परंतु तिच्या व्यंगात्मक हसण्याने माझ्या कानाचे लोंब फाडल्यासारखे वाटत होते. सर्व माहिती मिळाल्यावर मी तुरुंगात पोचले तेव्हा मला रजेची तब्येत बिघडल्याचे समजले. जेलचे डॉक्टर तिच्या चेकअपसाठी आले होते आणि मीही तिथे पोचली. मी या डॉक्टरांना संभाषणात विचारले की रजाच्या मुलांची प्रसूती कोणी केली? त्यावर तिने सांगितले की ती इथे डॉक्टर आहे आणि तिनेच रजाच्या प्रत्येक मुलाला जन्म दिला आहे. रजाला नेहमी जुळी आणि निरोगी मुलं होत होती. मी डॉक्टरांना विचारले, मग रजाची मुले कुठे आहेत? त्यांना सरकारी हद्दीत पाठवले आहे का? माझे ऐकल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की याबाबत तिला काहीच माहिती नाही. मी जुन्या जेलरशीही रजाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझं तिच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. तिला बदली करून दूर कुठेतरी एका छोट्या भागात पाठवण्यात आले होते. आता मला रजाची तब्येत बरी होण्याची वाट पाहावी लागणार होती, कारण ती खूप आजारी होती. अंधाऱ्या कोठडीच्या श्वास कोंडणाऱ्या वातावरणात एका गर्भवती महिलेला जगणे खूप कठीण होते. मात्र रजा गेल्या 7 वर्षापासून गरोदर राहिली होती. जवळपास 2 दिवसांनी रजाची तब्येत बरी सुधारली. मग मी तिला माझ्या ऑफिसमध्ये बोलावले आणि तिला आधी ज्यूस प्यायला दिला, जेणेकरून तिला बरे वाटेल. रजाने शांतपणे ज्यूस प्यायले. म्हणून त्यानंतर ती सांगितले की मला तिला मदत करायची आहे
आणि मी तिला इथून स्वतंत्र मिळवून देऊ शकते. जर तिने मला स्वतःबद्दल सर्व काही सांगितले तर मी तिची शिक्षा बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते. रजने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली की तिला जेलच्या 4 भिंतींच्या बाहेर जायचे नाही, कारण बाहेरच्या जगात तिच्यासाठीच काहीच उरले नाही. मी हसून रजेला सांगितले की तुझी मुलं तुझी वाट पाहत असतील आणि ती ज्या मुलांना जन्म देणार आहे ती त्या मुलांसोबत पण तिचं चांगलं आयुष्य व्यतीत करू शकते आणि त्या मुलांचा कोणी ना कोणी बाप तर असेलच जो त्या मुलांना चांगलं आयुष्य देईल, जे त्या मुलांना तुरुंगात कधीच मिळू शकत नाही. रजेने माझ्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाली, तुला माझ्या बोलण्यावर विश्वास का नाही बसत? माझ्या मुलांना कोणीच वडील नाही आहे, मी कोणालाही ओळखत नाही आणि मला माहीत नाही की माझी मुले कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत. तसेच मी गर्भवती कशी होते हेही मला माहीत नाही. मला एवढंच माहीत आहे की माझ्या प्रत्येक मुलाला माझ्यापासून दूर केले जाते आणि मी माझ्या प्रत्येक मुलाच्या आठवणीत दुःख सहन करत असते. आज रजिया पूर्वीसारखी हसत नव्हती, पण रोगाच्या प्रभावाने ती दुःखी झाली होती. तिच्या बोलण्याने मला खरोखरच आश्चर्य वाटले, कारण ती ज्या पद्धतीने बोलत होती ती मला तिच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत होती. जेव्हा मी तिला पुन्हा विचारले की खरंच तुला सत्य माहीत नाही का की तू गर्भवती कशी होते, तर तिने नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती मला तिच्या संघर्षाची कहाणी सांगत होती, जी ऐकून मलाही अश्रू अनावर झाले. मी लाख कठोर हृदयाची बाई होती, पण शेवटी मी एक माणूस होती आणि तिच्या कहाणीने माझ्या अंगावर शहारे आले. राजाने मला सांगितले की तिच्या वडिलांनी त्याचे अंमली पदार्थाचे व्यसनाची लत पूर्ण करण्यासाठी तिला धंदा करायला लावला होता आणि ती त्यांच्या घराच्या 4 भिंतींच्या आत दररोज उद्ध्वस्त होत होती. आणि जेव्हा अत्याचार मर्यादेपलीकडे वाढले तेव्हा ती कंटाळली आणि तिने आपल्या वडिलांचा खून केला. तिला आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला नाही, कारण तिने जेवढे तिच्या वडिलांच्या शरीराचे तुकडे केले होते त्यापेक्षाही जास्त जखमा तिच्या वडिलांमुळेच तिला मिळाल्या होत्या. शिक्षा भोगण्यासाठी ती तुरुंगात गेली, पण इथे आल्यावर 6 महिन्यांनी तिला कळलं की ती गरोदर आहे. तुरुंगात आल्यानंतरच ती गरोदर राहिली हे तिला चांगलंच माहिती होतं आणि हे मूल कोणाचं आहे आणि तिच्या पोटात कसे आले हेही तिला कळले नाही. आणि नंतर तिने अशा 14 मुलांना जन्म दिला आणि आता पुन्हा एकदा ती गरोदर राहिली. तिची कहाणी ऐकल्यानंतर मला समजले होते की ती एक निरागस मुलगी आहे. पण मग दोष कोणाचा होता आणि हे जाणून घेण्यासाठी मी कारागृहात चौकशी सुरू केली आणि माझ्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा असे एक भयानक सत्य माझ्यासमोर आले की माझा जीव निघत होता. माझ्या आधी इथे असलेली जेलर इथल्या डॉक्टरांशी मिळालेली होती आणि दर महिन्याला कैद्यांचे जे चेकअप होत होते ह्याच मासिक तपासणीच्या वेळी ती रजेच्या आत काही पुरुषांचे वीर्य टाकत असे आणि मग मुलाला जन्म देऊन त्यांना विकत असे. ती जेलर अशा घृणास्पद कृत्यांमध्ये गुंतलेली होती आणि कोणत्या कैद्यांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत नाही हे तिला चांगले ठाऊक होते आणि त्याच कैदी महिलांचा तिच्या कामासाठी वापर करून ती चुकीची कामे करून पैसे कमवत होती. रजिया खरोखरच छळाची शिकार होती आणि तिने कोणत्याही पुरुषासोबत संबंध ठेवले नव्हते. ती इतक्या मुलांची आई कशी झाली हे तिला स्वतःलाही माहिती नव्हते. मी त्या जेलरविरुद्ध तक्रार नोंदवली आणि रज्जूची शिक्षाही कमी केली. आता काही दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर ती मोकळी होईल. मी तिला आश्वासन दिले आहे की मी तिला माझ्या घरी नेईन आणि तिला चांगले आयुष्य देईल. ती माझ्या घरी राहून माझ्यासाठी इज्जतीचे काम करू शकते. हे ऐकून तिला खूप आनंद झाला आणि आता जे मूल जन्माला येणार आहे त्यांच्यावरही रज्जूचा अधिकार होता. मी आता तिला त्या मुलांपासून वेगळे करू शकत नव्हती. माझ्या आधीच्या जेलरच्या तिच्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होईल का, की तिच्या वर्दीमुळे ती कायद्याच्या तावडीतून वाचेल? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.